नमस्कार. काँग्रेसवाले भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अंधभक्त म्हणतात. म्हणजे हे अंधभक्त आहेत. तर भाजपवाले काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मंदबुद्धी गुलाम म्हणतात. म्हणजे हे एकमेकांच्यावरती टीका करताना अशी करत असतात. त्यात उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना कोणी काय म्हणतं, तर अजून कुठल्या कार्यकर्त्यांना कोणी काय म्हणतं. तसं राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांसाठी एक खास वाक्य आहे. आपल्याच कार्यकर्त्यांना मनोरुग्ण करणारा नेता म्हणजे राज ठाकरे आहे. ते गाणं आहे ना, क्या करे क्या ना करे ये कैसे मुश्किल हाय, कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाई. पुढचं सोडा की एक तरफ तो उससे प्यार करे हम, उसको ये कहने से डरे हम. हे राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची अवस्था आहे. म्हणजे राज ठाकरेंवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेमकी भूमिका काय राज ठाकरेंची हा प्रश्न पडतो. राज ठाकरे बोले आणि कार्यकर्ता हले अशी स्थिती असते. आता हे हलता हलता अडचण काय झाली आहे माहिती आहे. डावीकडे उजवीकडे सरळ मागे, डावीकडे उजवीकडे सरळ मागे, सरळ डावीकडे उजवीकडे मागे, मागे उजवीकडे डावीकडे पुढे, असं काय करावं हा प्रश्न पडला हो कार्यकर्त्यांना. म्हणजे माझ्या एवढ्या सगळ्या बोलण्यातून तुम्हाला खूप संभ्रमित झाल्यासारखं होईल. मनोरुग्ण करतात, अक्षरशः मनोरुग्ण. राज ठाकरे मराठीच्या आग्रहाला प्रचंड आग्रह करतात, म्हणजे मराठी शिकलंच पाहिजे. पण जेव्हा राज्य सरकार एक नियम काढतं की टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची आहे आणि नुसती मराठीची सक्तीची करून भागत नाही, तर या टॅक्सी चालकांना अमराठी लोकांना मराठी शिकवण्यासाठीचे प्रयोग करतं. म्हणजे मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोलता आलं पाहिजे. माझा मुंबईतला आत्ताचा अनुभव फार छान होता. कुठे जायच्या आहे साहेब, कुठून आले साहेब तुम्ही, आम्हाला आता चांगली मराठी बोलायला येते आहे, असं बोलणारे मला टॅक्सीवाले खूप सापडले. कारण त्या बिचाऱ्यांना आता मराठीचा सराव करून घ्यायचा आहे. आम्हाला पण मराठी चांगली येते आहे, आता काय नियम काढला आहे, असं बोलणारे टॅक्सीवाले मला सापडले. हा परिणाम कशाचा होता, तर राज्य सरकारने सक्ती केली आणि मराठी शिकवायला लावली. मराठी शिकवायला लावल्यावर राज ठाकरेंना भलताच प्रश्न पडला. म्हणजे यालाही विरोध की हे मराठी शिकले तर उद्या काय होईल, तुमच्या बोकांडी बस. पत्रकारांना तर ते पत्रकार परिषदेत म्हणाले की मग हे पुरस्कार घ्यायला येतील. जरा राज ठाकरेंची वाक्य आहे का. आज जे चालू आहे सगळं की त्या सगळ्या भैयांना काहीतरी मराठी शिकवायचं, मराठी शिकवायचं, उद्या पत्रकारितेत येतील मराठी शिकून, तेव्हा तुम्ही काय कराल. अनेक पत्रकार सांगतात नाही पण शेवटी कसं आहे, ते आलेत आता म्हटल्यानंतर मराठी शिकवलं पाहिजे आणि उत्तम शिकले. आणि उद्या जर समजा इथे बसलेल्यांपैकी समजा तिवारी बिवारी समजा बसलेले आहेत, वरुणराज भिडे पुरस्कार घेताना कसं वाटेल मला जरा सांगा. त्यांची राज्य नाही सुधारली याच्याबद्दल कोण बोलत नाही. त्यांच्या राज्यकर्त्यांना हे कोणी प्रश्न विचारत नाही. प्रत्येक वेळेला प्रश्न महाराष्ट्रातच निर्माण होणार. प्रत्येक वेळेला तुम्हाला येऊन महाराष्ट्रातच तुम्हाला धमकी दिली जाणार आणि त्याच्यावरती आमचे राज्यकर्ते हे हात सोडत बसणार. कोणाच्या दबावाखाली. काय करावं सरकारने. सरकारचं सोडावं. सरकार थोडंच राज ठाकरेंचं ऐकताय. ते राज सरकारला सांगत असतात, सरकार हो हो म्हणत असतं. सरकार इथे जरांगेचं ऐकणार, राज ठाकरेचं कुठं ऐकायला लागलंय. कुणाचंच ऐकायला तयार नाही. सरकार म्हणजे आपापली एक स्वतंत्र यंत्रणा असते जी व्यवस्था सरकार चालवतं ना, त्याला सरकार म्हणतात. सरकार राज ठाकरेचं पण ऐकत नाही. प्रश्न आहे तो कार्यकर्त्यांचा. कार्यकर्त्यांनी काय ऐकावं राज ठाकरेंचं. म्हणजे मराठी शिकवू नका हे ऐकावं, मराठी बोला हे ऐकावं, की राज ठाकरेच काही दिवसापूर्वी मराठी शिकवायला होते हे ऐकावं. म्हणजे राज ठाकरेंनी वेगवेगळ्या ठिकाणी मराठीचे वर्ग घेतलेले आहेत मनसेने. मी तुम्हाला काही छायाचित्र, काही ठिकाणच्या बातम्या, ते काय त्यांचे संदीप देशपांडे वगैरे सगळ्या या वर्गात समाविष्ट झालेल्या अमराठी लोकांना मराठी बोलण्याचं प्रशस्तीपत्र वाटत होते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता या पाठोपाठ दिसत असतील. काय गृहीत धरायचं जेव्हा राज ठाकरे मुंबईमध्येच मराठी शिकवण्याचे वर्ग घेतात, त्याला काय म्हणायचं. त्यांनी घेतलेले वर्ग आणि यांनी घेतलेले वर्ग यात काय फरक असतो. होईल का नाही कार्यकर्ता मनोरुग्ण. क्या करे क्या ना करे ये कैसे मुश्किल है कार्यकर्त्याच्या मनात येईल की नाही. नेमकं करायचंय काय राज ठाकरेंना, लक्षात त्यांच्या तरी येत आहे. बरं राज साहेब, मला काही साधी प्रश्न विचारायची. चला सगळी
अमराठी लोकांचं वर्चस्व नको, अमराठी लोक नको. त्या शालिनी ठाकरे ज्या आपल्या पक्षाच्या नेत्या आहेत त्या कोणत्या राज्यातल्या आहेत? त्या पंजाबी आहेत. बरं ते सोडा, हे मराठी शिकले, मनसेचे नेते झाले का काय झाले जरा बघायला पाहिजे, तपासून सगळं. राज ठाकरे साहेब, तुम्ही शिवसेनेमध्ये असताना म्हणजे मनसे स्थापन करण्याच्या आधी बाळासाहेबांनी चंद्रिका केनिया नावाच्या एक खासदार केल्या होत्या राज्यसभेवर, आठवत आहे? ते चंद्रिका केनियांना येतं मराठी बोलता? मला वाटतं येत नाही, पण बघा तपासून. प्रियंका चतुर्वेदी कशी मराठी बोलतात? मला जसे टॅक्सीवाले बोलत होते तशी. आता खूप चांगले झाले आहे, सगळे छान चालू आहे, आम्हाला पण थोडी थोडी मराठी बोलता येते. आय कम सम इंग्लिश म्हणल्याप्रमाणे मला पण थोडी थोडी मराठी बोलता येते. ते प्रितिश नंदी, संजय निरुपम आपण शिवसेनेत असतानाच्या काळामध्येच झालेले आहेत ना. मग सरकारने मराठी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलं की ओळ. आणि काय कोणत्या पुरस्काराबद्दल तुम्ही बोललात? एखादा अमराठी माणूस मराठीत पत्रकारिता करून मराठी पत्रकारितेचा पुरस्कार मिळविल तर आनंदच वाटायला हवा, दुःख वाटण्याची गरज नाही आहे. मुळात काय झालंय माहिती आहे? राज ठाकरे काम मिळालं पाहिजे म्हणून भीती दाखवत आहेत मराठी माणसांना. तुमचं काम घेऊन अमराठी लोक निघून जात आहेत अशीही भीती दाखवत आहेत. आणि मग यांना मराठी बोललंच पाहिजे, मराठी शिकलंच पाहिजे असाही आग्रह धरतायत. ते चालना कुठं बडविले भट म्हटलेल्या म्हणीप्रमाणे राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना बडवायला सापडतो तो सामान्य कार्यकर्ता, सामान्य माणूस, वॉचमन, सेल्समन, रिक्षावाला, टॅक्सीवाला असलीच बडवायला सापडतात. आणि मोठमोठ्या लोकांसोबतचे यांच्या गुप्ता बैठका सुरू असतात. त्याला मात्र चालतं. आपल्याला सुगीचे दिवस येणार असतील तर आपल्यासोबत अमराठी आला तर चालेल, पण कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस यायला नकोत, म्हणून अमराठी कामगार महाराष्ट्रात राहिले नाही पाहिजेत अशी स्थिती येते. म्हणूनच मी राज ठाकरेंना मनोरुग्ण करणारा नेता कार्यकर्त्यांना असं म्हणतो. नमस्कार.